नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण राऊत. मित्रांनो, आज आपण इथे त्रिशूल बॅच मध्ये भारतीय अर्थव्यवस्था यामध्ये आपण आज जे काही 2 पॉइंट डिस्कस करणार आहोत. हे 2 पॉइंट आहे इन्फ्रास्ट्रक्चर आणि इन्व्हेस्टमेंट. तर मित्रांनो, हा आपला दुसरा पार्ट आहे. याच्यामध्ये आपण ऑलरेडी इन्फ्रास्ट्रक्चर आणि इन्व्हेस्टमेंट मध्ये काही बेसिक गोष्टी बघितल्या असतील. आज आपण हा टॉपिक इथे सविस्तर डिस्कशन करणार आहोत. मित्रांनो, हा जो काही टॉपिक आहे हा पूर्णतः आपल्याला मुख्य परीक्षेला हा टॉपिक आहे. मुख्य परीक्षेला तुम्हाला याच्यावरती साधारण 1 किंवा 2 प्रश्न विचारला जाऊ शकतात. 10 ते 15 मार्कांसाठी तुम्हाला इथे इन्व्हेस्टमेंट किंवा इन्फ्रास्ट्रक्चर याच्यावरती कंपल्सरी प्रश्न असणार आहेत. तर मित्रांनो, या दृष्टिकोनातून आज आपण हा टॉपिक इथे लक्षात घेणार आहोत. तत्पूर्वी हा सिलेबस काय आहे, कोणते पॉइंट्स आहेत, तर आपण हे थोडं आपण इथे रिवाइज करण्याचा इथे प्रयत्न करूया. तर चला तर आपण इथे सुरुवात करतोय. तर यामध्ये राज्यसेवा मुख्य परीक्षेला आपल्याला हे 2 पॉइंट्स आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर अँड इन्व्हेस्टमेंट. तर मित्रांनो, यामध्ये आपण जर लक्षात घेतलं की आतापर्यंत आपल्या सिलेबस मध्ये आपण काय काय कव्हर केलेलं आहे. भारतीय अर्थव्यवस्था, अर्थसंकल्प, उदारीकरण आणि औद्योगिकरण, सर्वसमावेशक वाढ, गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा. आपल्याला मुख्य परीक्षेला एकूण जवळपास 6 टॉपिक्स आहेत मुख्य परीक्षेला. आणि या मुख्य परीक्षेमध्ये आपण जर लक्षात घेतलं असेल तर याचा अभ्यास कसा करायचा असतो, तर पीवायक्यू थीम्स काय आहेत, मल्टिपल डायमेन्शन्स कोणते आहेत, अंडरस्टँडिंग कसं करायचं, जे आपण डायमेन्शन्स तयार केले असतील त्याच्या नोट्स तयार करायचे आहेत आणि त्याच्यानंतर आहे याची प्रॅक्टिस. तर मित्रांनो, अशा प्रकारचे हे संपूर्ण पॉइंट्स जे आहेत याचा इथे आपल्याला अभ्यास करायचा असतो. आणि या पूर्ण सेशन मध्ये आपण आतापर्यंत हे जवळपास 4 पॉइंट्स कव्हर केलेले आहेत. आज आपण या ठिकाणी ते 6व्या पॉइंट वरती येथे येतोय, तो आहे गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा. तर मित्रांनो, गुंतवणूक आणि पायाभूत सुविधेमध्ये आपण एक्झॅक्टली किती वेटेज आहे, काय आहे हे आपण समजून घेण्याआधी जे आपले युपीएससी आलेले पीवायक्यू आहेत याची थीम्स लक्षात घेऊया. तर याच्यामध्ये या थीम्स मध्ये काय आहेत, पायाभूत सुविधा असणाऱ्या ज्या महत्वाच्या योजना आहे, उदय, स्मार्ट सिटी, अर्बन मिशन, पुरा. याचबरोबर पायाभूत सुविधा, भारताची स्थिती, महत्व, आव्हाने आणि उपाय. पीपीपी म्हणजे काय, त्याचं वैशिष्ट्य, आव्हाने, भूमिका, आवश्यकता, हा एक डायमेन्शन होऊ शकतो. त्याच्यानंतर पुढे आपण लक्षात घेणार आहोत जे आपण आतापर्यंत समजून घेतलेलं आहे, पीपीपी मॉडेल म्हणजे काय, यांचे वैशिष्ट्य, फायदे, तोटे यांची चर्चा करा. पीपीपी मॉडेल का आवश्यक आहे या संदर्भात आव्हाने आणि उपायांची चर्चा करा. तर याच्यावरती आपल्याला भविष्यामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर मित्रांनो, आता आपण जे काही डिस्कशन करणार आहोत या डिस्कशन मध्ये आपण पीपीपी हा मुद्दा लक्षात घेणार आहोत. ओके सर. परत रिपीट करू की तेच करू, कंटिन्यू करू. तर यामध्ये मित्रांनो, आजचा जो काही टॉपिक आहे इन्फ्रास्ट्रक्चर आणि इन्व्हेस्टमेंट, मुळात हा टॉपिक एकच आहे, काही वेगळे पण नाही याच्यामध्ये. आज आपण या टॉपिक मध्ये सर्वप्रथम पीपीपी हा मुद्दा लक्षात घेणार आहोत, परंतु इन्फ्रास्ट्रक्चर एक्झॅक्टली काय आहे हे सुद्धा समजून घेणं आवश्यक आहे मित्रांनो. तर याच्यासाठी आपण लक्षात घेऊयात की इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काय. इन्फ्रास्ट्रक्चर याचे प्रामुख्याने 2 प्रकार पडतात. तर एकाचं नाव आहे सामाजिक पायाभूत सुविधा आणि नंतर आहे या ठिकाणी ते आर्थिक पायाभूत सुविधा. तर असे हे 2 प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चर आहे. सामाजिक पायाभूत सुविधेमध्ये प्रामुख्याने शिक्षण, आरोग्य, कौशल्य हे महत्वाचे आहेत. आर्थिक पायाभूत सुविधामध्ये वाहतूक, ऊर्जा आणि संदेशवहन या गोष्टी महत्वाच्या आहेत. वाहतूक मध्ये रेल्वे, जलमार्ग, हवाई वाहतूक, रस्ते या सगळ्यांचा इथे आपल्याला समावेश होताना दिसतो. आता मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की एक्झॅक्टली पायाभूत सुविधा का आवश्यक आहेत. म्हणजे याच्यामध्ये आपण काही डायमेन्शन्स तयार करूयात सर्वप्रथम
आणि मग नंतर या संपूर्ण डायमेन्शनचे आपण इथे उत्तर घेण्याचा प्रयत्न करूयात की पायाभूत सुविधेची काय आवश्यकता आहे. पायाभूत सुविधा आवश्यकता. आधी आपण याचा अर्थ लक्षात घेतला असेल, प्रकार लक्षात घेतले असतील. आता याची आवश्यकता, याचे असणारे महत्व, याचा असणारा परिणाम आणि मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे याचा केस स्टडी लक्षात घ्यायची. म्हणजे आर्थिक विकास आणि पायाभूत सुविधा या दोघांमध्ये काय फरक आहे किंवा संबंध आहे. पायाभूत सुविधा आणि आर्थिक विकास यामध्ये काय संबंध आहे. हा संबंध, हा डिफरन्स इथे आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. पायाभूत सुविधाची आवश्यकता, पायाभूत सुविधा म्हणजे काय, याचं महत्व, परिणाम, पायाभूत सुविधा आणि आर्थिक विकास. याच्यानंतर भारतामध्ये पायाभूत सुविधा संदर्भात असणारी स्थिती, पायाभूत सुविधा संदर्भात भारतात स्थिती आणि आपल्याला या ठिकाणी इथे याच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे. सुधारणा, इम्प्रूव्हमेंट्स, सुधारणा करण्यासाठी आवश्यकता. तर हे आपल्याला हे पॉइंट इथे आपल्याला समजून घ्यायचे. तर जवळपास आपण इथे 6 पॉइंट्स मध्ये आता इथे डिस्कशन करणार आहोत. त्याच्या आधी आपण पायाभूत सुविधा म्हणजे काय हे समजून घेऊयात. पायाभूत सुविधा, पीपीपी वगैरे आधी आपण पायाभूत सुविधा काय हे समजून घेऊयात आणि त्याच्यानंतर आपण बाकीच्या गोष्टींवरती आपण स्टेप बाय स्टेप चर्चा करूयात. पायाभूत सुविधेचे 2 प्रकार आहेत. पायाभूत सुविधा म्हणजे काय की आपण आजूबाजूला बऱ्याच गोष्टी बघत असतो, जसं की रोड बघतो, त्याच्यानंतर बिल्डिंग बघत असतो, मेट्रो बघत असतो, रेल्वे बघत असतो किंवा महत्वपूर्ण जे काही सुविधा तुम्हाला दिसतात, जसे की शिक्षणाची सुविधा आहे, आरोग्याची सुविधा आहे, जे तुम्हाला दिसते, डोळ्याने दिसते, तर ते आहे इन्फ्रास्ट्रक्चर. परंतु असे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहेत की जे तुम्हाला दिसत नाही डोळ्याने, जसं की शिक्षण डोळ्याने दिसत नाही, आरोग्य सेवा तुम्हाला डोळ्याने दिसत नाही, कौशल्य तुम्हाला डोळ्याने दिसत नाही. परंतु याचा अर्थ एवढं सांगता येईल की अशा सेवा ज्या दिसतात आणि दिसत नाही, परंतु ह्या सेवा आपल्या मानवी जीवनासाठी महत्वाच्या आहेत. जर आपल्याला इथे विकास करायचा असेल, आर्थिक विकास करायचा असेल, तर इथे तुम्हाला ह्या सुविधा मिळवणं गरजेचं आहे. आणि जर त्या सुविधा असतील तर आपला मोठ्या प्रमाणामध्ये आपला विकास करता येईल. तर मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या, आज आपण इथे महाराष्ट्र आणि बिहारमध्ये जर इथे आपण जर तुलना केली, समजा आपला हा इथे भारत देश आहे, हा आपला इथे भारत देश आहे. आता याच्यामध्ये मला सांगा सर्वात जास्त जीडीपी कोणत्या राज्याचा आहे, तर आपल्या महाराष्ट्राचा. सर्वात जास्त जीएसटी कलेक्शन कोणाचं होत असेल, तर आपल्या महाराष्ट्राचं. सर्वात जास्त जे काही ग्रोथ रेट आहे त्याला आपण काय म्हणतो, जीडीपी ग्रोथ रेट, हा कोणाचा आहे, तर आपल्या महाराष्ट्राचा आहे. मग तुम्ही कधी हा विचार केला का की महाराष्ट्र हे एवढं संपन्न आणि समृद्ध राज्य असण्याचं कारण काय आहे. मित्रांनो या तुलनेमध्ये आपण जर इथे विचार केला तर या ठिकाणी इथे बिहार हे राज्य आहे, परंतु बिहार यांना आपण इथे मागास राज्य आपण इथे म्हणत असतो. मग मला सांगा बिहार हे अतिशय मागास राज्य का आहे, कारण की या राज्यामध्ये पायाभूत सुविधेचा एवढा विकास झालेला नाही, तिथे रोड चांगले नाहीयेत, तिथे चांगलं शिक्षण मिळत नाही. तर तुम्ही बरेच व्हिडिओ बघितले असाल की ज्या व्हिडिओमध्ये जे काही बिहारचे शिक्षक आहेत तर त्यांना इथे जे काही स्पेलिंग आहे ते जमत नाही, वाचता येत नाही, इंग्रजीचे टीचर असून त्यांना जमत नाही. म्हणजे याचा अर्थ की तिथे दैनंदिन अवस्था जी आहे शिक्षणाची ते आपल्याला लक्षात येते. परंतु त्या तुलनेमध्ये आपण जर महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर नक्कीच
काही ठिकाणी शिक्षण हे खराब आहे, म्हणजे व्यवस्थित पोहोचलं जात नाही, परंतु बहुतांश ठिकाणी महाराष्ट्रामध्ये शिक्षण हे चांगले आहे ऍज कम्पेअर्ड टू बिहार. म्हणून बिहारपेक्षा महाराष्ट्राचा जो विकास आहे तो नक्कीच जास्त आहे. आणि लक्षात घ्या, रस्ते सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये चांगले आहेत. आज सुद्धा आपण ग्रामीण भागामध्ये जरी गेलो तर रस्ते तुम्हाला चांगले दिसतात, परंतु बिहारमध्ये पटना या राजधानीमध्ये सुद्धा मोठमोठे खड्डे पडलेले आहेत त्यांच्या राजधानीमध्ये. तिथे एवढ्या व्यवस्थित सुविधा नाही आहेत. मग अशा वेळेस जिथे मोठ्या प्रमाणामध्ये पायाभूत सुविधा नसतात, जिथे भौतिक सुविधा नसतात मित्रांनो, जिथे भौतिक सुविधा नसतात तिथे कोणत्याही प्रकारचा जो उद्योग आहे तो जायला तयार नसतो. कारण की त्याला माहिती आहे की जसं तुमचं इथे उद्योग स्थापन होणार आहे तर त्या उद्योगाला रॉ मटेरियल साठी जावं लागेल, वाहतूक करावी लागेल. तिथे असणारे जे काही कर्मचारी आहेत त्यांची वाहतूक होणार आहे. म्हणजे एकंदरीत काय आहे की जी काही इंडस्ट्री आहे तिथे स्थापन झाली, त्यामुळे त्यांना त्या पायाभूत सुविधा मिळणं गरजेची आहे. आणि जर ती मिळत नसेल तर त्यांचं जे काही इनपुट कॉस्ट आहे ती नक्कीच वाढणार आहे. मित्रांनो, मला सांगा, जर समजा तुम्ही दोन ऑप्शन मी तुम्हाला दिले, एक आहे बिहार आणि एक आहे महाराष्ट्र, तर महाराष्ट्रामध्ये पायाभूत सुविधा चांगल्या आहेत आणि बिहारमध्ये नाहीयेत. मग मला सांगा, तुम्ही तुमची इंडस्ट्री कुठे स्थापन कराल? ऑब्व्हियसली महाराष्ट्रामध्ये. बिहारमध्ये आपण ती करू शकत नाही, कारण की बिहारमध्ये जर तुम्हाला हा पेन बनवायचा असेल त्याची कॉस्ट असेल 15 रुपये, आणि जर समजा पुण्यात हा जर पेन बनवायचा असेल याची कॉस्ट आहे 6 रुपये. मग हा फरक काय आहे की पुण्यामध्ये हा पेन जर बनवायची कॉस्ट आहे 6 आणि बिहारमध्ये हा पेन बनवायची कॉस्ट आहे 15 रुपये. हा डिफरन्स का आहे? हा डिफरन्स असण्याचं कारण एकच आहे की बिहारमध्ये भलेही लेबर कॉस्ट स्वस्त आहे, परंतु ट्रान्सपोर्टेशन साठी त्यांना 200 किलोमीटर जर जायचं असेल तर 12 तास लागतात. आपल्याकडे जवळपास 6 तासामध्ये आपण पोहोचतो. हा डिफरन्स जो आहे त्यामुळे तिथे असणारी जी इनपुट कॉस्ट आहे ती वाढते. असं लक्षात घ्या मित्रांनो, पायाभूत सुविधा म्हणजे काय? तर एका प्रकारचं आपलं काय आहे, ग्रोथ इंजिन. तर पायाभूत सुविधा याला आपण इथे ग्रोथ इंजिन असं म्हणतो, यालाच आपण इथे विकासाचे इंजिन असं म्हणतो. आता याला इथे विकासाचे इंजिन का म्हणायचं? याच्यासाठी आपल्याला काही समजून घ्यावं लागेल काही गोष्टी. म्हणजे इंजिन काय करते? ऍक्सिलरेट करते गाडीला आणि पुढे घेऊन जाते. त्याच प्रकारे जो काही विकास आहे, म्हणजे आर्थिक विकास आहे, तो जर आपल्याला जर वाढवायचा असेल तर आपला जो काही बेस आहे इन्फ्रास्ट्रक्चरचा तो वाढणं गरजेचं आहे. आता यामध्ये आपण जर तुलना जर लक्षात घेतली मित्रांनो, तर यामध्ये अमेरिका आणि भारत या दोन देशाबद्दल आपण थोडीशी केस स्टडी लक्षात घेऊया. चीन या देशाची आजची जर अर्थव्यवस्था जर बघितली असेल ऍव्हरेजली, तर जवळपास ही $20 ट्रिलियन एवढी आहे. $20 ट्रिलियन. आणि जर या संदर्भात जर आज आपण जर भारत बघितलं असेल 2025 मध्ये, तर भारताची अर्थव्यवस्था ही जवळपास $4 ट्रिलियन आहे. पण लक्षात घ्या, 1947 मध्ये दोन्ही देशांची जी स्थिती आहे ती सारखीच होती. दोन्हीही देश एका स्टेज मध्ये होते. परंतु आज जर आपण विचार केला तर चीन आपल्यापेक्षा जवळपास किती पटीने पुढे आहे? 5 पटीने पुढे आहे. आणि आपण जवळपास 4 ट्रिलियन वरती संपलेला आहोत. आणि नक्कीच तुम्ही सध्या एक न्यूज बघितली असेल, आणि या न्यूज मध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की आधी भारत हा 5व्या क्रमांकावरती होता. जसं की 5 नंबरला भारत होता, नंतर जपान हा देश होता, नंबर 3 ला जर्मनी हा देश आहे, त्याच्यानंतर नंबर 2 ला चीन हा देश आहे, आणि नंबर 1 ला अमेरिका हा देश आहे. तर मित्रांनो, तुम्हाला माहित असेल की भारताचे जे स्थान आहे जगामध्ये अर्थव्यवस्थेच्या व्हॅल्यू मध्ये ते 5 क्रमांकावरती आहे. परंतु आज सध्या आपल्या भारतामध्ये हे जे काही स्थान आहे ते सध्या भारताने इम्प्रूव्ह केलेलं आहे. म्हणजे आता आपल्या देशाची जी काही अर्थव्यवस्था आहे ती सध्या किती झाली असेल, तर आता सध्या आपण इथे 4 वरती येऊन पोहोचलेलो आहोत. म्हणजे पहिला देश आहे अमेरिका, दुसरा देश आहे चीन, तिसरा देश आहे जर्मनी. आता सध्या आपण जपानला क्रॉस केलंय. आता आपण सध्या जपानची जागा घेतलेली आहे. तर सध्या भारत हा जगामध्ये कितव्या अर्थव्यवस्थेमध्ये आहे? तर सध्या भारत हा सध्या 4थ्या अर्थव्यवस्थेमध्ये आहे. म्हणजे जगातील नंबर 4 ची भारत हा अर्थव्यवस्था आहे. आणि मित्रांनो लक्षात घ्या, मग या ठिकाणी इथे चीन आणि भारत याची लेवल सारखीच आहे. म्हणजे जवळपास लोकसंख्या सारखी आहे, क्षेत्रफळ सारखं आहे, जवळपास म्हणते मी. मग यामध्ये असून सुद्धा चीन हा पुढे का आहे मित्रांनो? याचं कारण एकच सांगितलं जातं की चीनमध्ये पायाभूत सुविधाचा विकास जो आहे तो खूप
ट्रिमेंडस झालेला आहे. पायाभूत सुविधा म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, तुमच्या डोळ्यासमोर नेहमी काय लक्षात ठेवायचंय? रस्ते, बिल्डिंग्स, ब्रिज, रेल्वे, वाहतूक, याचबरोबर शिक्षण, आरोग्य, कौशल्य म्हणजेच पायाभूत सुविधा. तर याचा विकास जो आहे तो चीनमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे. आणि मित्रांनो, हे नक्की लक्षात ठेवा, जर चीनमध्ये जर आपल्याला जर 1000 किलोमीटर जर प्रवास करायचा असेल तर साधारण किती वेळ लागतो? तर साधारण चीनमध्ये जवळपास 12 तर खूप झाले, 6 ते 7 तास चीनमध्ये लागतात. 6 ते 7 तास. परंतु आपल्याला जर 1000 किलोमीटर जर एवढा जर प्रवास करायचा असेल तर आपल्या भारतामध्ये जवळपास 20 ते 25 तास लागतात. हे कारण काय आहे? आपल्याकडे वेळ जास्त लागतो, म्हणजे याचा अर्थ की आपल्याकडे जे काही मनुष्यबळ आहे ते विनाकारण वाया जाते. आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये जे रस्ते ते बांधले गेले नाहीयेत. तर तिथे एकदम जुईजप रस्ते आहेत, एकदम फास्ट तिथे जाऊ शकतात आणि म्हणून तिथे जे काही इनपुट कॉस्ट आहे तो स्वस्त आहे. आपण म्हणत असतो नेहमी चीनचे प्रोडक्ट हे नेहमी स्वस्त असतात. स्वस्त असण्याचं कारण तेच आहे की त्यांच्या देशामध्ये इनपुट कॉस्ट कमी असल्यामुळे, भारतामध्ये इनपुट कॉस्ट जास्त असल्यामुळे त्यांच्यापेक्षा आपले जे प्रोडक्ट आहेत ते नेहमी महाग असतात. म्हणजे उद्योगाला चालना देण्यासाठी काय आहे? हे पायाभूत सुविधा आवश्यक आहे. उद्योगाला चालना देण्यासाठी, रोजगार वाढवण्यासाठी, देशाचा जीडीपी वाढवण्यासाठी, देशामध्ये परराष्ट्र संबंध चांगले ठेवण्यासाठी पायाभूत सुविधा याचा रोल हा खूप जास्त आहे. म्हणजे एखाद्या देशाचा आर्थिक विकास हा कशावरून ठरतो? तर हा त्या देशाचा आर्थिक विकास नक्कीच पायाभूत सुविधावरून ठरतो. ज्या देशामध्ये पायाभूत सुविधा ह्या कमजोर आहेत तर त्या देशाचा विकास हा कसा आहे? थांबलेला आहे. मग लक्षात घ्या मित्रांनो, पायाभूत सुविधामध्ये जर आपला जर विकास करायचा असेल, पायाभूत सुविधा जर वाढवायच्या असतील तर काय करावं लागेल? तर आपल्याला इथे मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक करावी लागेल. गुंतवणूक म्हणजेच इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट म्हणजे खर्च करावा लागेल. तर लक्षात घ्या मित्रांनो, पायाभूत सुविधा जर देशामध्ये जर चांगल्या असतील तर देशामध्ये आर्थिक विकास हा चांगला असतो. आर्थिक विकास हा चांगला असतो. आर्थिक विकास चांगला असल्यामुळे काय होतं? देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार वाढतात. देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जी काही गरिबी आहे, पॉवर्टी आहे, ही पॉवर्टी मोठ्या प्रमाणामध्ये कमी होती. लोकांचं जे काही उत्पन्न आहे, लोकांचं मोठ्या प्रमाणामध्ये जे काही उत्पन्न आहे ते वाढते. लोकांचा राहणीमान जो काही दर्जा आहे तो वाढतो. राहणीमान दर्जामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये फरक पडतो. लोकांचा राहणीमानाचा दर्जा जर सुधारला असेल मित्रांनो तर याचा अर्थ हा होतो की त्यांची तिथे मागणी वाढते आणि मागणी वाढली की परत उत्पादन वाढते. उत्पादन वाढलं की परत, आता उत्पादन वाढलं म्हणजे काय? तर मोठ्या प्रमाणामध्ये पायाभूत सुविधेची गरज निर्माण होणे. तर हे जे काही चक्र आहे मित्रांनो हे असं सुरू राहते. आणि लक्षात घ्या, याच्यामध्ये जे काही मध्यवर्ती जो काही भाग आहे तो काय आहे? तुमच्या इथे पायाभूत सुविधा जास्त असणं किंवा वाढलेल्या असणं हा याचा बेस आहे. पण लक्षात घ्या, जर पायाभूत सुविधा जर कमी असतील तर, आता याची मी तुम्हाला दुसरी केस स्टडी सांगतो, दुसरी बाजू सांगतो. समजा आपल्या देशामध्ये पायाभूत सुविधा कमजोर आहेत, सुविधा जर ह्या कमजोर असतील तर याचा परिणाम काय होतो मित्रांनो? याचा परिणाम हा डायरेक्टली उत्पादनावरती होतो. उत्पादन खर्च जो आहे तो वाढतो. उत्पादन खर्च वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये महागाई वाढलेली असते. महागाई वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणात जी काही मागणी आहे ती मागणी तुमची कमी होते. मागणी कमी झाल्यामुळे जे काही उत्पादन आहे उत्पादन कमी होते. उत्पादन कमी झाल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जे काही लोकांचं उत्पन्न आहे हे उत्पन्न कमी होते किंवा आपल्याला इथे रोजगार असं म्हणूया, जो काही रोजगार आहे रोजगार हा कमी होतो. रोजगार कमी झाल्यामुळे लोकांचं जे काही उत्पन्न आहे हे उत्पन्न सुद्धा इथे कमी होते. लोकांचं इथे उत्पन्न कमी झाल्यामुळे काय होतं मित्रांनो? जे काही लोकांची गरिबी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये वाढते. आणि जशी लोकांची गरिबी कमी होते त्याप्रमाणे गरिबी वाढते त्याप्रमाणे त्यांचा जो काही राहणीमान दर्जा आहे, राहणीमान दर्जा हा ढासळतो. आणि परत राहणीमान दर्जा जर ढासळला असेल तर परत लक्षात घ्या मित्रांनो,
लोकांचं जे काही उत्पन्न आहे मित्रांनो, म्हणजे राहणीमानाचा दर्जा हा कशावर अवलंबून आहे? त्याच्या उत्पन्नावरती. आणि जसं इथे त्यांचं उत्पन्न कमी आहे, उत्पन्न कमी आहे, तसं त्यांची या ठिकाणी इथे बचत सुद्धा काय आहे? कमी आहे. मित्रांनो लक्षात घ्या, जशी बचत कमी आहे तशी ऑटोमॅटिक त्यांचे काय आहे? गुंतवणूक कमी आहे. आणि लक्षात घ्या, गुंतवणूक जर कमी असेल तर पायाभूत सुविधाचा जो विकास आहे तो परत कमी आहे. म्हणजे हे एका प्रकारचा ट्रॅप आहे जर विचार केला तर. म्हणजे पायाभूत सुविधासाठी जर वाढवण्यासाठी काय लागतं आपल्याला? गुंतवणूक लागते. पण ही गुंतवणूक आणणार कुठे? या गुंतवणुकीसाठी काय लागतो? सर्वात महत्वाचा पैसा लागतो. आणि हे बचत हा पैसा कुठून येतो? कर्जाच्या माध्यमातून. कर्ज कुठून येते? बचतच्या माध्यमातून. आणि बचत कुठून येते? जेव्हा तुमचं उत्पन्न वाढते तिथून. तुमचं उत्पन्न कुठून वाढते? तुमचं उत्पन्न वाढते तुम्हाला मिळालेल्या रोजगारामुळे. रोजगार कुठून वाढतो? रोजगार वाढतो तुम्हाला दिलेल्या उद्योगांमुळे. उद्योग का वाढतात? उत्पादनामुळे. उत्पादन का वाढतात? मागणीमुळे. मागणी का वाढते? कारण की लोकांचं उत्पन्न वाढते. म्हणजे हे जे आहे मित्रांनो, तो एका प्रकारचा ट्रॅप आहे. म्हणजे ज्या राज्यामध्ये किंवा ज्या क्षेत्रामध्ये आपण पायाभूत सुविधा कमी असतात त्या राज्यामध्ये गुंतवणूक कमी आहे, त्या राज्यामध्ये जे काही सरकारचा जो काही कर महसूल आहे तो सुद्धा कमी आहे. लक्षात घ्या, आज काही मोजक्याच शहरामध्ये आज आपण मेट्रो सुरू केलेली आहे. पुण्यामध्ये मेट्रो आहे, मुंबईमध्ये मेट्रो आहे, नागपूरमध्ये मेट्रो आहे, 3 शहरांमध्ये ही मेट्रो आहे. मग मला सांगा, ही मेट्रो जी आहे ती बिहारमध्ये पाटणा या ठिकाणी का नाहीये? त्याचं कारण हे की त्या सरकारकडे पैसाच नाहीये. आणि जर त्यांच्याकडे जर पैसा नसेल तर गुंतवणूक होत नाहीये. आणि जर गुंतवणूक नसेल तर परत काय नाहीये? पायाभूत सुविधा नाहीये. म्हणजे हे जे काही चक्र आहे मित्रांनो, या चक्रामध्ये तुमचा सर्वात महत्वाचा रोल तुम्हाला इथे सांगता यायला हवा, तर तो आहे पायाभूत सुविधा. आणि पायाभूत सुविधा हे वाढवणं गरजेचंच आहे. बाय हुक अँड क्रूक. जर पायाभूत सुविधा जर वाढल्या तर ऑटोमॅटिक सगळ्याच गोष्टी देशामध्ये वाढत जातात. मोदी सरकार यांच्या हे लक्षात आलेलं आहे की देशामध्ये पायाभूत सुविधेचा खूप मोठा अभाव आहे. आणि यामध्ये विशेषतः मित्रांनो लक्षात घ्या, या पायाभूत सुविधा ज्या आहे, जी काही गुंतवणूक आहे, ही प्रामुख्याने 2 प्रकारची होत असते. पायाभूत जे काही सुविधा आहे याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो फॅक्टर आहे, म्हणजे पायाभूत सुविधाला जे काही बूस्ट करणारा जो काही फॅक्टर आहे, याचं नाव आहे इथे गुंतवणूक. जर गुंतवणूक वाढली तर पायाभूत सुविधा वाढतात. म्हणजे आता आपण इथे नवीन पॅटर्न इंट्रोड्यूस केला, तर तो काय आहे? गुंतवणूक वाढवणे. मग आता लक्षात घ्या, ही जी काही गुंतवणूक आहे ती कधी वाढेल? याचे 2 बेस आहे गुंतवणूक वाढवण्याचे. तर एक आहे कर्ज. कर्जाच्या स्वरूपामध्ये काय वाढते? समजा गुंतवणूक वाढते. कारण की तुम्हाला माहित आहे की जर समजा तुम्ही एखादी चायची टपरी टाकायची, तुम्ही एखाद्या बँकेकडून कर्ज घेतलं आणि त्याच्यानंतर तुम्ही काय केलं? तुम्ही ती चायची टपरी टाकली, म्हणजे गुंतवणूक केली. पण गुंतवणूक आली कुठून? तर गुंतवणूक आली असेल कर्जामधून. मग आता कर्ज आलं कुठून? मग बँकेकडे जे काही पैसे तुम्हाला दिलाय त्यांच्याकडे तो पैसा आला कुठून? तर याचा बेस एकच आहे मित्रांनो, आणि हा बेस आहे यांच्याकडे असणारी बचत. जर बचत जर वाढू शकली तर मित्रांनो नक्कीच काय करता येईल? इथे कर्ज सुद्धा वाढवता येईल. तर हा एक ऑप्शन आहे. आणि या गुंतवणुकीमध्ये 2 प्रकारच्या गुंतवणूक होत असतात. तर लक्षात घ्या, एक गुंतवणुकीचं नाव आहे खाजगी गुंतवणूक. खाजगी गुंतवणूक. आणि दुसरी आहे सरकारी गुंतवणूक. सरकारी आणि खाजगी गुंतवणूक असे हे 2 प्रकार आहेत. आता सरकारी गुंतवणूक म्हणजे काय? तर थोडक्यात सरकारने पायाभूत सुविधेमध्ये स्वतःहून पैसा लावला. स्वतःहून सरकारने कर्ज घेतलं आणि मेट्रो असेल, ब्रिज असेल किंवा जे काही रोड असतील ते बांधले. तर ही अशी सायकल आहे की सरकारने गुंतवणूक करून, गुंतवणूक वाढवून देशामध्ये पायाभूत सुविधा वाढवलेल्या आहे. तर हा मार्ग असा होऊ शकतो, असा. परंतु जेव्हा तुम्ही खाजगी गुंतवणूक जेव्हा लक्षात घेता मित्रांनो, तर तेव्हा यासाठी तुम्हाला अशा प्रकारचा हा मार्ग स्वीकारावा लागतो. म्हणजे खाजगी गुंतवणूक तुम्हाला माहित असेल मित्रांनो, एखाद्या खाजगी व्यक्तीने केलेली गुंतवणूक. सरकार नाही, एक व्यक्ती होऊ शकते, एक कंपनी होऊ शकते किंवा एखादी बाहेरची कंपनी सुद्धा होऊ शकते. मग आता मित्रांनो तुम्ही मला सांगा,
की पायाभूत सुविधामध्ये आपल्याला जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल, पायाभूत सुविधेमध्ये वाढ करायची असेल, तर कोणत्या प्रकारची गुंतवणूक ही नेहमी चांगली असेल? सरकारने केलेली गुंतवणूक चांगली असेल का खाजगी गुंतवणूक चांगली असेल? थोडा विचार करा आणि सांगा मला. सरकारची गुंतवणूक चांगली असेल का खाजगी गुंतवणूक चांगली असेल? विचार करा. 2 तुमच्याकडे ऑप्शन्स आहेत. म्हणजे इथे तुम्हाला मी जे काही ऑप्शन दिले आपल्या भारतासंदर्भात, की ज्याच्यामध्ये आपला हा भारत देश आहे. हा आपला भारत देश आहे. यामध्ये गुंतवणुकीमुळे काय होणार आहे? पायाभूत सुविधा वाढणार आहे. हे आपल्याला माहीतच आहे. आता याच्यामध्ये गुंतवणुकीमध्ये 2 जे काही डायमेन्शन तुम्हाला मी सांगितले असेल, खाजगी गुंतवणूक आणि त्याच्यानंतर आहे सरकारी गुंतवणूक. तर कोणती गुंतवणूक जास्तीत जास्त होणं गरजेची आहे? लॉजिक लावा थोडंसं काय होऊ शकते. तर मित्रांनो, यामध्ये एक सर्वात महत्वाचा फॅक्ट हा आहे की कोणत्याही देशामध्ये जेव्हा खाजगी गुंतवणूक मधून जास्तीत जास्त जेव्हा पायाभूत सुविधांचा जेव्हा विकास होतो, तर तेव्हा सरकारवरती असणारा जो काही बोजा आहे तो कमी होतो. बरोबर आहे, ऑब्विसली आहे. जर समजा सरकारकडे पैसा आहे, परंतु सरकारने जर समजा तो रस्त्यामध्ये खर्च केला, तर गरिबांचं कल्याण करणार कोण? आणि जर सरकारने तो पैसा सरकारने फक्त ब्रिज बनण्यासाठी, रेल्वे बनण्यासाठी जर केला, तर मग गरिबी कमी कशी करता येईल? शिक्षणावरती आपल्याला कसं खर्च करता येईल? तर हे जे काही समीकरण आहे, की जर आपल्याला पायाभूत सुविधांचा विकास करायचा असेल, तर दोघांना सायमल्टेनियसली न्यावं लागेल. म्हणजे आपल्याला इथे दोन्ही ऑप्शन इथे आपल्याला उपलब्ध आहेत. एक आहे सरकार आणि एक आहे आपल्या इथे खाजगी. पण नेहमी लक्षात घ्या, खाजगीचा जो काही वाटा आहे हा नेहमीच जास्त असायला हवा आणि सरकारचा जो काही वाटा आहे तो कमी असायला हवा. दोघांनी सायमल्टेनियसली करायला हवं. आता सरकारने कुठे करायला हवं? जिथे खाजगी व्यक्ती करत नाही इन्व्हेस्टमेंट. जसं की हॉस्पिटल असतील, जसं की शिक्षण असेल, तिथे प्रायव्हेट व्यक्ती इन्व्हेस्टमेंट करणार नाही. कारण की त्याला माहिती आहे की जर मी इन्व्हेस्टमेंट केली तर माझा आउटपुट नसेल. कारण की यामुळे लोकांच्या लाईफमध्ये डायरेक्टली परिणाम होतो. तर त्यामुळे त्यांना काही त्याचं घेणं-देणं नाही. त्यांना फक्त प्रॉफिट महत्वाचा असतो. त्यामुळे खाजगी व्यक्तीकडे येणार नाहीये. मग अशा वेळेस काय महत्वाचं आहे मित्रांनो? जिथे खाजगी व्यक्ती इन्व्हेस्टमेंट करत नाही, तिथे सरकारने इन्व्हेस्टमेंट करायला हवी आणि जिथे कुठे शक्य आहे तिथे सरकारने खाजगी व्यक्तीची मदत घ्यायला हवी. म्हणजे हे जे काही समीकरण आहे ते असं असायला हवं. परंतु मित्रांनो, मागच्या काही दिवसांपासून लक्षात घ्या, हे समीकरण खूप महत्वाचं आहे. मागच्या काही दिवसापासून किंवा सध्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सध्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये खाजगी गुंतवणुकीपेक्षा सरकारी गुंतवणूक जास्त आहे. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये पायाभूत सुविधांमध्ये खाजगी गुंतवणुकीपेक्षा सरकारी गुंतवणूक बघा, हे समीकरण महत्वाचं आहे. मुळात जे समीकरण चुकीचं आहे, हे समीकरण का चुकीचं आहे? कारण की असं जर असेल तर याचा अर्थ की जे काही खाजगी उद्योजक आहेत ते देशामध्ये घाबरलेले आहेत. त्यांना भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची नाहीये. कारण की लक्षात घ्या, अशा देशामध्ये इन्व्हेस्टमेंट नेहमी होते की ज्या देशामध्ये जो काही विकास आहे तो वाढत वाढत चाललेला आहे. तुम्ही सुद्धा विचार करा, जर समजा तुम्हाला 1 कोटी जर खर्च करायचे असतील, गुंतवणूक करायची असेल, तर तुम्ही महाराष्ट्रामध्ये करणार आहात का तुम्ही बिहारमध्ये करणार आहात?
तर ऑब्व्हियसली तुमचं उत्तर महाराष्ट्र असेल, कारण की तुम्हाला तुमचा पैसा कमी करायचा नाही, तो तुम्हाला वाढवायचा आहे. मग इथे सुद्धा सेम आहे मित्रांनो. भारतातील असे काही लोक आहेत, इव्हन भारतामध्ये जे काही एफडीआय आहे, एफडीआय म्हटल्यापेक्षा जे काही कंपन्या आहेत, परदेशी कंपन्या, त्या भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट न करता ते भारतातून इन्व्हेस्टमेंट दुसऱ्या ठिकाणी घेऊन चाललेले आहेत. ही वास्तविकता आहे. इव्हन मी तुम्हाला जे काही आकडेवारी आहे ते आत्ताची आकडेवारी तुम्हाला मी सांगतो, म्हणजे तुम्हाला याच्यावरती आणखीन स्पष्टीकरण तुम्हाला मिळेल. तर बघा, आता हा आकडेवारी जस्ट लेटेस्ट आहे. बघा, 2024-25 मध्ये मी ही आकडेवारी तुम्हाला मी आताच सांगतोय. 2024-2025 या वर्षामध्ये आपल्या भारतामध्ये सर्वाधिक जी काही एफडीआय आहे, एफडीआयचा अर्थ मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितला, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, ही एकूण किती झालेली आहे? तर ही अमाऊंट झालेली आहे $8,104 कोटी. आणि ही आतापर्यंत असलेली सर्वात मोठी काय आहे? गुंतवणूक आहे, एफडीआय गुंतवणूक आहे. आता हे झालं इथपर्यंत. पण जर आपण याच्यामध्ये जर आपण याची जर जीडीपीशी सुद्धा तुलना केली तर हे प्रमाण किती आहे? तर हे आहे 2.1%. हे लक्षात घ्या. आणि आता याच्यामध्ये लक्षात घ्यायचं मित्रांनो, की हा जो काही रेट आहे जीडीपीच्या तुलनेमध्ये 2.5%, तर जवळपास मागच्या 25 वर्षापासून, लक्षात घ्या, मागील 25 वर्षापासून परकीय एफडीआयचे जे काही प्रमाण आहे जीडीपीतील, हे प्रमाण जे आहे मित्रांनो, हे एवढंच आहे. जवळपास प्रत्येक वर्षी जे आहे ते आहे 2.5%. म्हणजे आपण आपल्या देशामध्ये खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक होत नाहीये. लक्षात घ्या, हा जो काही आकडा आहे मित्रांनो, तो वाढणं अपेक्षित आहे. प्रत्येक वर्षी हा वाढणं अपेक्षित आहे. कारण की जर आकडा वाढला, म्हणजे गुंतवणूक जर वाढली, तर नक्कीच काय होणार आहे? पायाभूत सुविधा वाढणार आहे. परंतु भारतामध्ये जी काही गुंतवणूक आहे ती दोन प्रकारची आहे. देशातील केलेल्या लोकांनी आणि बाहेरून आलेली गुंतवणूक. आधी आपण बाहेरून आलेली गुंतवणूक याच्यावरती आपण डिस्कशन केलं, तर हे लक्षात येतं की भारतामध्ये खऱ्या अर्थाने जे काही 2024-25 मध्ये सर्वात जास्त एफडीआय आली असं म्हटलं जातं, तर ही आहे $8,104 कोटी. आणि हे जीडीपीचं तुलनाचं प्रमाण आहे 2.1%. आणि लक्षात घ्या, आतापर्यंत हे प्रमाण केवळ 2.5च्या दरम्यान आहे, हे पुढे अजून गेलेलं नाही. आता हे झालं, मी तुम्हाला एफडीआय आलेली आहे आपल्या भारतामध्ये. आता याच्यामध्ये बघा, एक आणखी तुम्हाला मी डायग्राम समजून सांगतो, ते तुमच्या लक्षात येईल. बघा, आता याच्यामध्ये हे आपला देश आहे, देशामध्ये येणारी आहे एफडीआय, म्हणजे ही एफडीआय बाहेरून आलेली आहे. तर 2024-25 मध्ये आपण जर हा आकडा जर लक्षात घेतला, तर हा आकडा किती आहे? तर हा आकडा आहे $8,104 कोटी. हा एवढा मोठा आकडा आहे, ठीक आहे, $8,104 कोटी. परंतु लक्षात घ्या मित्रांनो, आलेला पैसा आहे, परंतु काही पैसा आपल्या देशातून हा बाहेर सुद्धा गेलेला आहे. जसं की देशी कंपन्या असतील किंवा परदेशी कंपन्या असतील, देशी किंवा परदेशी ह्या ज्या काही कंपन्या आहेत, ह्या सुद्धा बाहेर गेल्याच असतील ना. तर ह्या किती गेलेल्या आहेत? हा पैसा किती कोटी रुपये आहे? तर हा पैसा आपल्याला इथे समजून घेणं गरजेचं आहे मित्रांनो. तर ही जी काही अमाऊंट आहे मित्रांनो, तर ही आहे जवळपास म्हणजे ही अमाऊंट आहे जवळपास $4,450 कोटी रुपये, कोटी डॉलर्स. म्हणजे खऱ्या अर्थाने पैसा आला आपल्याकडे $8,104 कोटी आणि गेलेला पैसा किती आहे? 4,450. म्हणजे खऱ्या अर्थाने जे काही नेट एफडीआय आहे, लक्षात घ्या, मी इथे शब्द मुद्दाम वापरतोय,
नेट एफडी आहे, पण याला इथे नेट एफडी हा शब्द नाहीये. तर याला जे काही प्रॉपर जो काही शब्द इथे सांगितलेला आहे तो आहे रिपॅट्रिएशन. रिपॅट्रिएशन. तर रिपॅट्रिएशन जे आहे आपलं ते किती आहे रिपॅट्रिएशन, तर हे आहे केवळ $2,940 कोटी. एवढंच आपण या ठिकाणी इथे रिपॅट्रिएशन आहे. मी तुमच्या लक्षात येते का सांगा? म्हणजे खऱ्या अर्थाने आपण जे आकडे सांगत असतो कि हमने इतना इतना एफडीआई कर चुका है, हमने इतना इतना एफडीआई बढ़ा चुका है, लेकिन वो सब कुछ जो फिगर्स है वो वास्तविक फिगर नाही आहे. त्याला आपण इथे अर्ध सत्य असं म्हणतो. आलेले आहेत 8,104 कोटी, परंतु गेलेले आहेत 4,450 कोटी. म्हणजे आपल्या जे रिपॅट्रिएशन जे अमाऊंट आहे ती कमी आहे. म्हणजे मला इथे थोडक्यात हे सांगायचं मित्रांनो की आज आपल्या देशामध्ये आपल्याला काय करायचंय, विकसित भारत बनायचं आहे. तर आज आपल्याला जर विकसित जर भारत बनायचं असेल, आणि तुम्हाला हे तर नक्कीच माहित असेल की भारताला 2047 पर्यंत विकसित देश म्हणून पुढे यायचंय. आणि ह्या विकसित देशाला सर्वात जास्त जी आताची काही गरज तुम्हाला माहित असायला हवी मित्रांनो, ती कशाची आहे? ती आहे सर्वात जास्त एफडीआयची. ती सर्वात जास्त गरज आहे देशांतर्गत गुंतवणुकीची. थोडक्यात काय, तर गुंतवणूक जर असेल तर नक्कीच पायाभूत सुविधा या ठिकाणी ते वाढतील. लक्षात घ्या. हे मी थोडासा चेंज करतो. आज आपल्या देशामध्ये जर आपल्याला 2047 पर्यंत जर विकसित देश जर व्हायचा असेल, आणि तुम्हाला माहित असेल की विकसित देश म्हणजे काय, तर याचा अर्थ हा होतो की भारताने एक उद्दिष्ट ठेवलेलं आहे की भारताला जवळपास $30 ट्रिलियन, किती, $30 ट्रिलियन एवढी भारताची आपल्याला अर्थव्यवस्था बनवायची. किती, $30 ट्रिलियन. एवढी मोठी आपल्याला अर्थव्यवस्था बनवायची आहे. तर मित्रांनो यामध्ये आता विकसित देश म्हणजे काय, तर हा क्रायटेरिया आपण आधी समजूनच घेतलेला आहे की असा देश बघा, विकसित देशाचा जो काही क्रायटेरिया आहे जो आपण आतापर्यंत समजून घेतलेला आहे. जवळपास ज्या देशाचं उत्पन्न $14,000 पेक्षा जास्त आहे, आधी ते 12,000 होतं, आता ते 14,000 झालेलं आहे. ज्या देशाचं दरडोई उत्पन्न जर $14,000 पेक्षा जास्त असेल तर अशा देशाला आपण इथे विकसित देश असं म्हणतो. परंतु जर आज जर आपण जर भारताचं जर लक्ष बघितलं तर भारत सध्या कुठे आहे मित्रांनो, तर या ठिकाणी इथे भारताचं आपलं जे काही स्थान आहे, हे भारत सध्या 2025 मध्ये हा केवळ $2,850 एवढंच आहे दरडोई. आता मला सांगा मित्रांनो, 2,850 वरून जर आपल्याला इथे जर समजा आपल्याला इथे $14,000 जर जायचं असेल तर हा आकडा किंवा ही स्पर्धा खूप मोठी आहे. मग आता लक्षात घ्या, आता दरडोई म्हणजे काय, प्रत्येक व्यक्तीचं आपलं उत्पन्न वाढवणं गरजेचं आहे. मग लक्षात घ्या, आपल्याला जर प्रत्येक व्यक्ती जर उत्पन्न जर वाढवायचं असेल तर काय करावं लागेल, तर प्रत्येक व्यक्तीचं उत्पन्न वाढवण्याचं असेल तर प्रत्येकाला त्याचं उत्पन्न वाढवणं गरजेचं आहे. उत्पन्न कधी वाढेल, जेव्हा त्याचा रोजगार वाढेल तेव्हा. रोजगार कधी वाढेल, जेव्हा पायाभूत सुविधा असतील तेव्हा. कारण की पायाभूत सुविधा असतील तेव्हा तरच उत्पादन होणार आहे, त्याशिवाय उत्पादन होणार नाहीये. म्हणजे परत ह्या सगळ्यांचं जे काही घोडा आहे, जे काही कंक्लुजन आहे ते कुठे आलेलं आहे, परत पायाभूत सुविधा. जिथे पायाभूत सुविधा जास्त असते मित्रांनो, तिथे लोकांचा दरडोई उत्पन्न हा जो काही दर आहे तो नेहमी जास्त असतो. म्हणजे आज आपल्याला जर समजा हे टार्गेट जर पूर्ण करायचं असेल तर भारतामध्ये आपल्याला प्रत्येक वर्षी जो काही जीडीपी जो वृद्धी दर आहे मित्रांनो, तो आपल्याला कमीत कमी 10 ते 12% एवढा दर आपल्याला दरवर्षी वाढवणं अपेक्षित आहे. आणि जर आपल्याला जर हे दरवर्षी जर वाढवायचं असेल तर आपल्या देशामध्ये आपल्याला काय वाढवणं गरजेचं आहे, आपल्या देशामध्ये आपल्याला इथे गुंतवणूक दर जे आहे तो आपल्याला इथे वाढवणं गरजेचं आहे. म्हणजे जेवढा जास्त गुंतवणूक दर असेल तेवढं काय असेल, या ठिकाणी इथे मोठ्या प्रमाणामध्ये जीडीपी ग्रोथ रेट असेल. माझा इथे तुम्हाला प्रश्न पडला असेल मित्रांनो की आपल्याला इथे गुंतवणूक दर का महत्वाचा आहे, गुंतवणूक करणं का महत्वाचे,
नक्कीच नंतर इन्फ्रास्ट्रक्चर तयार होतील, त्याचा फायदा लोकांना होईल, फास्ट जाता येईल, हे सगळं ठीक आहे. परंतु गुंतवणूक करणं का गरजेचं आहे याचं एक छोटंसं एक समीकरण मी तुम्हाला सांगतो म्हणजे लक्षात येईल. मला थोडंसं एकदा 2 मिनिट थांबा. त्याच्या आधी मित्रांनो जे काही तुम्हाला मी डायग्राम काढून दिलेला आहे ते एकदा फक्त 2 मिनिटं उतरवा. जेणेकरून तुम्हाला हे कळेल काय आहे एक्झॅक्टली. आपल्याला जे काही सुरुवात करायची आहे ती इथून सुरुवात करा. महाराष्ट्र केस स्टडी आणि बिहार केस स्टडी आणि तुम्हाला सुद्धा पेपरमध्ये मांडायचे केस स्टडी. महाराष्ट्र आणि बिहार केस स्टडी. उद्योगाचा जो काही विकास आहे हा कशावर अवलंबून आहे? हा भौतिक सुविधा याच्यावरती अवलंबून आहे. आणि लक्षात घ्या विकासाचं इंजिन काय आहे? तर ते आहे आपलं पायाभूत सुविधा. चला 2 मिनिटात हा डायग्राम काढून घ्या. हा डायग्राम लक्षात आला की आपण पुढे जाणार आहोत. हे झालं तुमचा हा डायग्राम. एक केस स्टडी फक्त की म्हणजे कशा प्रकारे विकास हा तुमचा पायाभूत सुविधेवर अवलंबून असतो. त्याच्यानंतर हे लिहा की सध्याची स्थिती काय आहे आणि आपल्या देशाची सध्याची स्थिती काय आहे आणि ही स्थिती असण्याचं कारण काय? कारण की चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा आहेत. हे तुमची दुसरी केस स्टडी झालेली आहे. केस स्टडी नंबर 2. चला झालं इथपर्यंत लिहून. पटपट लिहित चला. चला आता पुढची स्लाइड व्यवस्थित लिहून घ्या. म्हणजे कशा प्रकारे पायाभूत सुविधा याच्यामध्ये आपल्या देशाचा आर्थिक विकास होतो. संबंध दिलेला आहे. हा संबंध कशाचा आहे? पायाभूत सुविधा आणि आर्थिक विकास कसा संबंध आहे याचा हा चार्ट आहे. काढा एकदा.
चला, झालं का तुमचं इथपर्यंत? हे झालं असेल. आता पुढचा डायग्राम लिहा की कशा प्रकारे पायाभूत सुविधा कमी असेल तर कशा प्रकारे हे सगळं चक्र राहते. म्हणजे कमी विकास, पायाभूत सुविधा म्हणजे कमी विकास. चला, झालं का सांगा. आता यामध्ये आपण पुढचा पॉईंट लिहून घ्या. हा, गुंतवणूक कशा प्रकारे दोन प्रकारची आहे, जी खाजगी किंवा सरकारी माध्यमातून होऊ शकते. खाजगी गुंतवणूक म्हणजे याचा फ्लो असा असेल, बचत वाढवणे, कर्ज वाढवणे आणि नंतर गुंतवणूक, नंतर पायाभूत सुविधा. हा एक चार्ट काढून घ्या. चला, हे झालं असेल तर पुढचा हा डायग्राम काढा की याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल की पायाभूत सुविधा या दोन माध्यमातून होऊ शकतात, परंतु सर्वात जास्त कोणत्या प्रकारची पायाभूत सुविधा असणं गरजेची आहे, तर ही खाजगी गुंतवणूक जास्तीत होणं गरजेची आहे. आणि त्याच्यानंतर हे समीकरण हे आपलं असं असायला हवं, सरकारी थोडी कमी आणि खाजगी जी आहे ती थोडी जास्तीत जास्त व्हायला हवी. आणि हीच तुमची शाश्वत विकास होऊ शकतो, हीच तुमची शाश्वत गुंतवणूक होऊ शकते. चला, झालं इथपर्यंत. आता पुढचा डायग्राम काढा. हे समीकरण जर असं समजून घ्या
की भारतामध्ये जी इन्व्हेस्टमेंट आहे त्याचा रेट जो आहे तो कमी आहे. भारतामध्ये जे काही रिपॅट्रिएशन जे आहे ते कमी आहे. ज्या पद्धतीने भारतामध्ये एफडीआय येते त्या तुलनेमध्ये. तरी 2 मिनिटात लिहून घ्या. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये पायाभूत सुविधांमध्ये खासगी गुंतवणुकीपेक्षा सरकारी गुंतवणूक जास्त आहे. 2024-25 मध्ये 8,104 कोटी डॉलर्स होते. परंतु यापैकी आपल्या खऱ्या अर्थाने जर विचार केला तर ही अमाऊंट किती होती फक्त रिपॅट्रिएशन मध्ये 2,940 कोटी रुपये. चला आधी हा काढून घ्या डायग्राम व्यवस्थित लिहून घ्या. प्रत्येक पॉईंट तुम्हाला व्यवस्थित लिहून घ्यायचा आहे. चला झालं इथपर्यंत. चला जर हे झालं असेल तर हे लिहून घ्या. याच्यानंतर आपण डीप मध्ये लक्षात घेऊयात की एक्झॅक्टली जो काही रेट आहे इन्व्हेस्टमेंट रेट आणि इन्फ्रास्ट्रक्चर रेट याच्यामध्ये काय फरक आहे. त्याला आपण इथे एम्प्लॉयमेंट इलास्टिसिटी असं म्हणतो. आधी व्यवस्थित लिहून घ्या नंतर आपण त्या पॉइंट वरती येतोय. चला झालं इथपर्यंत तुमचं. आता हे तुम्हाला इथे रिपॅट्रिएशन लक्षात आलं असेल. आता पुढचा फॅक्ट लक्षात घ्या की भारताला जर समजा विकसित देश व्हायचं असेल तर आपल्याला इथे परकीय गुंतवणूक का आवश्यक आहे. देशामध्ये आपल्याला इथे गुंतवणूक का करणं गरजेचं आहे. तर इथे 2 मिनिटात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. चला आता ही तुमची लास्ट स्लाइड आहे. हे स्लाइड झाले की मी तुम्हाला परत सगळ्या गोष्टी इथून आपण पुढे स्टार्ट करूयात. म्हणजे गुंतवणूक आणि रोजगार याचा काय संबंध आहे. चला झालं इथपर्यंत. चला आता मी तुम्हाला एक सर्वात महत्वाची संकल्पना समजून सांगतो की गुंतवणूक आणि
आणि रोजगार यांच्यामध्ये संबंध काय आहे? तर आपण इथे हे समीकरण थोडंसं समजून घेऊया की गुंतवणूक आणि रोजगार यांच्यामध्ये काय संबंध आहे. आता लक्षात घ्या, एक तुम्हाला मी उदाहरण सांगतो. समजा मला एक घर बांधायचं आहे. ठीक आहे, घर बांधायचं आहे. आता मला सांगा, या घरासाठी मला काय काय लागेल? मला या घरासाठी सिमेंट लागेल, या घरासाठी मला मोठ्या प्रमाणामध्ये विटी लागतील, या घरासाठी मला मोठ्या प्रमाणामध्ये फर्निचर लागेल, या घरासाठी मला इथे पेंट लागेल, त्याच्यानंतर या घरासाठी मला इथे कामगार लागतील. यस, या घरासाठी मला आणखीन काय लागेल? कामगार म्हणजे मिस्त्री, इंजिनियर वगैरे सगळं आलं. आणखीन काय लागेल? मोठ्या प्रमाणामध्ये सिमेंट, वीट, वाळू हे लागेल मला. आता लक्षात घ्या मित्रांनो, जी काही गोष्ट तुम्ही घरासाठी बांधणार आहात त्यासाठी तुम्हाला काहीतरी पैसे पे करावे लागतील. जसं की सिमेंट काही तुम्हाला फ्री मिळणार नाही, पण जिथे सिमेंटची तुम्ही डिमांड केली असेल तिथे सिमेंटची डिमांड वाढल्यामुळे त्या लोकांना तिथे सिमेंटमुळे जॉब मिळाला आणि तुमचा पैसा जो आहे त्यांना तो वाटला गेला, म्हणजे सिमेंटला रोजगार मिळाला. वीट, जे काही भट्टी कामगार आहेत त्यांना तिथे मोठ्या प्रमाणामध्ये पैसा मिळाला. फर्निचर आहे त्याला पैसा मिळाला. जे काही पेंट आहे, कलरवाले आहेत, ज्यांनी कलर लावला आणि जिथे हा कलर मॅन्युफॅक्चरिंग झाला तिथे त्या लोकांना हा पैसा मिळाला. कामगार लोकांना पैसा मिळाला. जे काही वाळू लोक आहेत, ज्यांनी ती वाळू खदली असेल किंवा ज्यांनी ते एक्स्ट्रॅक्ट केली असेल, जी वाहतूक केली असेल, प्रत्येक घटकाला इथे पैसा मिळालेला आहे. आणि लक्षात घ्या मित्रांनो, जेव्हा मी इथे 10 लाखाचं जेव्हा मी हे घर बांधलं तर तेव्हा याच्यामधून साधारण किती रोजगार तयार झालेला आहे विचार केला तुम्ही कधी? याच्यामधून साधारण जर विचार केला, नॉर्मली 1 लाखामधून 10 रोजगार निर्माण होतात. तर याच्यामध्ये जर आपण जर विचार केला ऍव्हरेजली 10 लाखाच्या घरामधून साधारण 100 ते 200 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे लोकांना रोजगार मिळालेला आहे. किती? प्रत्यक्ष ते अप्रत्यक्षपणे 100 ते 200 लोकांना रोजगार मिळालेला आहे. म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो, गुंतवणुकीमुळे रोजगार तयार होतो म्हणजे तयार होतोच. फक्त एवढंच आहे की ती गुंतवणूक कुठे आहे? समजा सर्व्हिस सेक्टरमध्ये असेल तर हा रोजगाराचा वाटा जरासा कमी असेल. जर समजा हे शेतीमध्ये असेल तर शेतीमध्ये रोजगार निर्मिती जास्त आहे. म्हणजे हे सगळं कशावरती अवलंबून आहे हा संबंध? की याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं क्षेत्र आहे हे जरासं अवलंबून आहे. आणि याचं स्वरूप काय आहे गुंतवणुकीचं, या 2 स्वरूपानुसार हे मागे पुढे होऊ शकते. मग थोडक्यात मला हे सांगायचं की नक्कीच गुंतवणूक झाल्यानंतर रोजगार निर्मिती ही होणारच आहे. हे समीकरण या ठिकाणी ठरलेलं आहे. आता मित्रांनो, हे समीकरण मी तुम्हाला सांगत असताना याच्यामध्ये सर्वात महत्वाची आपल्या इथे कन्सेप्ट लक्षात घ्यायची, ज्याचं नाव आहे एम्प्लॉयमेंट इलास्टिसिटी ऑफ इन्व्हेस्टमेंट. इंग्लिश मध्ये आधी तुम्हाला मी सांगतो. एम्प्लॉयमेंट इलास्टिसिटी इलास्टिसिटी ऑफ इन्व्हेस्टमेंट. इलास्टिसिटी ऑफ इन्व्हेस्टमेंट हा एक शब्द लक्षात घ्या जे आपल्याला समजून घ्यायचा आहे. तर याचा इथे मराठीमध्ये असा अर्थ होतो, तो म्हणजे असा असेल, गुंतवणुकीची रोजगार लवचिकता. गुंतवणुकीची रोजगार लवचिकता. गुंतवणुकीची रोजगार लवचिकता. गुंतवणुकीची रोजगार लवचिकता हा एक शब्द आहे. आणि आणखीन एक याच्यामध्ये दुसरा शब्द आहे एम्प्लॉयमेंट जनरेशन पर इन्व्हेस्टमेंट. हा एक शब्द आहे गुंतवणुकीतून रोजगार निर्मिती. एम्प्लॉयमेंट जनरेशन पर इन्व्हेस्टमेंट. आता याचा जो काही बेसिक अर्थ जो आहे मित्रांनो, इलास्टिसिटीचा अर्थ काय आहे? एम्प्लॉयमेंट इलास्टिसिटी ऑफ इन्व्हेस्टमेंट. याचा अर्थ हा होतो जनरेशन ऑफ एम्प्लॉयमेंट किंवा एम्प्लॉयमेंट जनरेशन पर इन्व्हेस्टमेंट. एम्प्लॉयमेंट जनरेशन पर इन्व्हेस्टमेंट. आता हे तुमच्या लक्षात आलंच असेल
की म्हणजे आपण एखादी गुंतवणूक केल्यानंतर म्हणजे 1 लाखाची गुंतवणूक केल्यानंतर उदाहरणामध्ये देतो 1 लाखाची गुंतवणूक केल्यानंतर किती